थी हमें आजादी बिना खड्ग बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल। जय श्रीराम. मी बापू शेठ. मंडळी, असं म्हणतात की जिथं पिकतं तिथं नसतं. महात्मा गांधी या माणसाविषयी आपल्या देशामध्ये उगाचच काहीतरी समज गैरसमज आहेत आणि ते इतके आहेत की त्या गैरसमजापोटी आम्ही गांधीजींना समजूच शकलो नाही. केवळ तिरस्कार, द्वेष आणि गैरसमज ह्यामुळे आम्ही एका अतिशय कर्तृत्ववान माणसाच्या अभ्यासाला आणि त्याच्या जीवन दृष्टिकोनाला मुकलो आहोत. परंतु असं असलं तरी पण एका गोष्टीचं मात्र आश्चर्य वाटतं की अखंड जग आणि जगभरातले तत्ववेत्ते, विचारवंत, मोठमोठे राजकारणी, शास्त्रज्ञ, पर्यावरण तज्ञ असे अनेक जण गांधीजींच्या एवढे प्रेमात का पडतात? जग एवढं गांधीजींच्या प्रेमात का पडतं की एवढे जगभरामध्ये आज 600हून अधिक विद्यापीठामध्ये गांधी हा विषय अभ्यासाला आहे. 70हून अधिक देशांमध्ये गांधीजींचे पुतळे उभे आहेत. 100हून अधिक देशांनी गांधीजींवर टपाल तिकीट काढलेली आहेत. ह्यावरून आपल्या एवढं लक्षात येतं की गांधी या माणसाला जगभरात किती मान आहे, त्यांच्याविषयी किती आदराची, पराकोटीच्या आदराची भावना आहे. मंडळी, रजनीश ओशो आपल्या सर्वांना माहिती आहेत. रजनीश ओशो यांनी गांधीजींवर खूप टीका केली, तात्विक टीका खूप केली. परंतु हे ओशो रजनीश एकदा अखेर असं म्हणाले की एखाद्या वेळी निसर्गामध्ये जी अद्भुत घटना घडते तेव्हा गांधीजींसारखा महापुरुष जन्माला येतो. थोडक्यात ओशोंच्या मते गांधी ही निसर्गाची एक अद्भुत किमया आहे, असं त्यांच्यासारखा ओशोंसारखा गांधीजींचा टीकाकार म्हणतो. याच्यावरून गांधीजी काय योग्यतेची व्यक्ती होती, त्यांची योग्यता काय होती हे आपल्या सहज ध्यानात यायला हवं. अल्बर्ट आइन्स्टाईन सारखा थोर तत्ववेत्ता, थोर शास्त्रज्ञ, थोर विचारवंत असं म्हणाला आहे की त्यांची आणि गांधीजींची फक्त एकदा 4 तास भेट झाली. त्या भेटीनंतर हा मनुष्य असं म्हणाला की एक हाडामासाचा माणूस ह्या पृथ्वीतलावर अगदी अलीकडच्या काळात होऊन गेला आहे, हे भावी पिढ्यांना पटवणंही कठीण जाईल. एवढी या माणसाच्या विचारांची महत्ता होती, एवढी त्या माणसाची योग्यता होती, असं अल्बर्ट आइन्स्टाईन सारख्या माणसाने म्हटलं आहे, विचारवंतांनी म्हटलं आहे. गांधीजींचं व्यक्तिमत्व हे असं आगळं वेगळं, सगळ्यांना प्रेमात पाडणारं, भुरळ पाडणारं, असं आगळं वेगळं, जगावेगळं, अद्भुत, असाधारण आणि अलौकिक, अद्वितीय असं होतं. खरं तर गांधीजींचा अभ्यास अनेकांनी केलेला असतो. अनेकांनी गांधीजींवर अनेक पुस्तकं, अनेक प्रकारची, अनेक लेखकांनी लिहिलेली पुस्तकं वाचली असतील. परंतु एवढी पुस्तकं, एवढं वाचन करूनही जो विनोबांचं लेखन गांधीजींसंदर्भात झालेलं वाचणार नाही तो अपूर्ण आहे. ज्यावेळी तुम्ही विनोबांनी गांधीजींवर केलेले लिखाण वाचाल तेव्हा गांधीजी किती अद्भुत होते ह्याची आपल्याला प्रचिती येते. गांधीजींचं जीवन एवढं व्यापक होतं, एवढं सर्वस्पर्शी होतं की जीवनातल्या सर्व क्षेत्रातही त्यांचं जीवन स्पर्शून गेलं आहे. जीवनातलं असं एक क्षेत्र नाही ज्याच्यावर गांधीजींचं
चिंतन नाही, ज्यावर गांधीजींचं भाष्य नाही आणि गांधीजींचं त्याच्यावर काम नाही, कार्य नाही. बघा, गोसेवा असेल, गोचिकित्सा असेल, निसर्गोपचार केंद्र, निसर्गोपचार असतील, खादी, ग्रामोद्योग, ग्रामसफाई, अनेक असे आपण जे मुद्दे घेतले गांधीजींचे. संस्कृत भाषा, हिंदी, राष्ट्रभाषा हिंदी भाषा, अनेक गोष्टींमध्ये असं एक क्षेत्र नाही सापडणार की ज्या विषयासंदर्भात गांधीजींनी काम उभं केलं नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक थोर नेते, थोर स्वयंसेवक, दिवंगत नानाजी देशमुख एकदा गांधीजी संदर्भात असं म्हणाले की गेल्या 5000 वर्षांचा इतिहास माझा 5000 वर्षांचा इतिहासावर अभ्यास आहे. मी तो इतिहास वाचलेला आहे. परंतु ह्या संबंध इतिहासामध्ये आणि या 5000 वर्षामध्ये एवढी कामे उभी करणारा आणि एवढी कामे उभी करून ती तडीच नेणारा गांधीजींसारखा माणूस मी इतिहासात पाहिला नाही, असं स्वतः नानाजी रासव संघाच्या नानाजी देशमुखांचं हे विधान आहे, हे वक्तव्य आहे. याची आपण सर्वांनी दखल घ्यायला हवी. नानाजींसारख्याला गांधीजींची जी महानता कशात दिसते याकडे आपण डोळसपणे पाहायला हवं. आता गांधीजी आणि स्वदेशी, आपल्याला माहिती आहे गांधीजींचं स्वदेशी या विषयासंदर्भात अभिन्न नातं होतं. स्वदेशी, खादी, चरखा त्यांचा प्राण होता. हे सर्व काही त्यांचं प्राण होतं. त्या इंग्लंडच्या मिल बंद पडायला लागल्या केवळ ह्या चरख्यामुळे. चरख्यानी जगात, देशात नव्हे तर जगभर क्रांती केली. ग्रामसेवेचं मर्म हे गांधीजींना समजलं होतं. त्यामुळे ते ग्रामोद्योगाच्या आणि ग्राम आणि खेडे स्वावलंबी होण्याच्या आयुष्यभर मागे लागले होते. म्हणूनच ते म्हणत असतात की भारत हा खेड्यांचा देश आहे, खेड्यांकडे चला. आपला देश 6 लाख खेड्यांचा आहे. एकदा असं झालं की मुळात गांधीजींची स्वदेशी ही संकुचित नव्हती, ती व्यापक होती. संकुचित अर्थ त्यांना मान्य नव्हता. मुळात गांधीजींचे विचारधाराची मुळात व्यापक आहे, संकुचित नाहीये. सर्व जाती धर्माच्या सगळ्याच्या सीमा ओलांडणारी अशी पलीकडची विचारधारा ही गांधीजींची आहे. त्यामध्ये अखंड मानवजातीचं कल्याण सामावलेलं आहे. एका ठिकाणी गांधीजी गेले होते आणि तिथे त्यांना एक पीक दाढीची गरज भासली. ती स्वतः त्यांनी सांगितलेलं नव्हतं, पण त्यांचा जो सचिव होता त्यांना गांधीजींची एकूण तब्येत लक्षात आली. गांधीजींची तब्येत बरी नाही आहे. त्यामुळे त्यांच्या सचिवांनी, गांधीजींच्या सचिवांनी, सेवेत जो होता सचिव, त्यांनी सगळ्या बाजारात जाऊन इतर सगळ्यांशी चर्चा करून ती पीकदणी, एक पितळेची पीकदणी गांधीजींपुढे आणून ठेवली. गांधीजींचं त्या पीकदणीवर लक्ष गेलं आणि गांधीजींनी त्या बोलवलं की कुणी आणली ही पीकदणी. तर तो आणणारा जो होता गांधीजींचा सेवेतला सचिव तो पुढे आला. म्हटलं बापू मी आणलेली आहे आणि सर्वांची सहमती घेऊन हे करून मी आणलेली आहे. तर म्हटले ही मुळात याची मला गरज नव्हती, ही पहिली गोष्ट. आणि ठीक आहे तुम्ही आणली, तर किती पैशात, किती रुपयाला आणलेली आहे. तो म्हटलं 1.5 आण्याला आणलेली आहे. तर 1.5 रुपयाला आणलेली आहे. तर गांधीजी असं म्हणाले की 1.5 रुपयाला तुम्ही ही पितळेची पीकदणी आणली, त्यापेक्षा गावात मडकी गाडगे बनवणारा जो माणूस आहे त्याच्याकडे, त्या कारागिराकडे तुम्ही गेला असतात तर 4 आण्यामध्ये तुम्हाला हे गाडगं मिळालं असतं. त्याचं ते पीकदणी म्हणून आपण वापरलं असतं. तुम्हाला ग्रामसेवेचं मर्म कळलेलं नाही. म्हणजेच ग्रामसेवा काय आहे, गांधींची स्वदेशी काय आहे, तर गावातल्या देशी मालाला पहिला आपण मान द्यायला हवा. तिथे आपण देशी माल आपण पहिला खरेदी करायला हवा. तिथून पहिलं गावानंतर तालुका, तालुक्यानंतर जिल्हा, जिल्ह्यानंतर राज्य, त्यानंतर देश. अशी गांधींची स्वदेशीची ही संकल्पना आहे की गावापासून, तालुक्यापासून, जिल्ह्यापासून, राज्यापासून
देश हा पूर्णतः स्वावलंबी व्हायला हवा, ही गांधीजींची स्वदेशीची संकल्पना आहे. त्यामुळे स्वदेशी म्हणजे गांधीजींची स्वदेशी म्हणजे स्वाभिमान, स्वावलंबन आणि देशभक्ती, ही गांधीजींची स्वदेशी आहे. खादी हे आमच्या राष्ट्रभावनेचं प्रतीक आहे, स्वावलंबनाचं प्रतीक आहे, स्वाभिमानाचं प्रतीक आहे, देशभक्तीचं प्रतीक आहे. आमच्या भ्रातृभावनेचं खादी हे प्रतीक आहे. केरसुणी आणि चरखा ही गांधीजींची क्रांतीची प्रतीके होती. ही दोन त्यांची क्रांतीची प्रतीके होती. त्यांचं असं त्यांची अशी ठाम धारणा होती की सफाई कामगाराच्या हातात केरसुणी ऐवजी चरखा आणि भगवद्गीता आली, या दोन गोष्टी आल्या तर समाजातला उच्च नीच भाव नाहीसा होईल. आणि उच्चभ्रू वर्गाच्या हातात भगवद्गीतेऐवजी जर केरसुणी आली तर समाजातील भेदाभेद आणि विषमता नष्ट होईल, जातीभेद नष्ट होईल, उच्च नीच भाव नष्ट होईल. त्यामुळे केरसुणी, चरखा आणि भगवद्गीता हे आमचं समाजातील दारिद्र्य, विषमता यांचं उच्चाटन करणारं एक साधन आहे. त्यामुळे केरसुणीच्या माध्यमातून, चरख्याच्या माध्यमातून आणि भगवद्गीतेच्या माध्यमातून गांधीजींना समाजातील विषमता आणि दारिद्र्य आणि भेदाभेद, उच्च नीच भाव याचं उच्चाटन करायचं होतं. त्यामुळे आणि ह्या सगळ्या चरख्यांनी, केरसुणींनी अखंड देशभर क्रांती केली. अनेकांना त्यातून प्रेरणा मिळाली. एक सिंधुदुर्गामध्ये एक स्वातंत्र्य सेनानी, त्यांचं एक मनोगत आलं होतं मध्ये वृत्तपत्रामध्ये. त्यांनी असं सांगितलं की 42चा लढा झाला तेव्हा आम्ही खूप लहान होतो, 10-12 वर्षाचे आम्ही होतो. परंतु आम्हाला त्या काळात वृत्तपत्र नाही, काही नाही, रेडिओ गावात नाही, काही नाही. त्या काळात आम्हाला फक्त एवढंच कळायचं की गांधी टोपी आणि चरखा म्हणजे देशाचं स्वातंत्र्य. आम्हाला दुसरं काही कळत नव्हतं. फक्त गांधी टोपी पाहिली, सफेद टोपी पाहिली किंवा चरख्याचं चित्र पाहिलं की आम्ही म्हणायचो देशाचं स्वातंत्र्य आहे. मग आमच्या मनामध्ये देशभक्ती यायची. म्हणजेच चरखा किंवा त्या काळात गांधी टोपी हे देशभक्तीचं एक माध्यम आणि साधन ठरलं होतं. आणि खादीविषयी एवढी खादीला प्रतिष्ठा मिळाली होती, खादीवर लोकांचं एवढं प्रेम निर्माण झालं होतं, विश्वास खादीवर एवढा निर्माण झाला होता की 42च्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये एक बाई त्यांना अटक झाली. तर त्या महिलेने एका खादीदारी माणसाकडे त्यांनी बोलवून घेतलं, तुम्ही इकडे या. तर काय काम आहे, तर तिला पोलीस पकडून देत होते. तर ती म्हटली, मला तर पोलिसात पकडून देत आहेत, मी तुरुंगात जाते, हे माझे दागिने तेवढे माझ्या घरी द्या. तो मनुष्य असं म्हणाला, अहो तुम्ही माझ्याकडे, मी परका मनुष्य आहे, मी तुम्हाला कधी पाहिलेलं नाही, तुम्ही मला कधी पाहिलेलं नाही आहे, तर तुम्ही मला हे दागिने तुम्ही देताय कसे, मी तुमच्या घरी पोच करीन असं कशावरून तुम्हाला वाटतंय. तेव्हा ती बाई एवढंच म्हणाली की तुम्ही खादीधारी आहात, तुम्ही प्रामाणिकच असणार. खादीधारी माणूस हा अप्रामाणिक असू शकत नाही. त्यामुळेच मी तुमच्याकडे हे तुमचं नाव न विचारता हे दागिने तुमच्याकडे देत आहे. एवढी खादीला प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. आणि बापूंनी एवढं सर्वसामान्य माणसाला या माध्यमातून जिंकून घेतलेलं होतं. एक वेश्या महिला गांधीजींकडे गेली आणि तिने तिचे दागिने गांधीजींना दिले. देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनासाठी जो निधी जमा करायचा होता त्या निधीसाठी, ते निधी म्हणून तिने, निधीला मदत म्हणून तिने ते दागिने दिले. गांधीजी तिला म्हणाले, बेटी तुम्ही मैं क्या कर रही हो. ती एवढंच म्हणाली की म्हणजे तुम्ही मला बेटी म्हणालात, आता ही तुमची मुलगी या पुढे कुठल्याही कोटीवर नाचणार नाही. एवढं प्रेम, सर्वसामान्य माणसाचं प्रेम हे गांधीजींनी संपादन केलेलं होतं. या खादीच्या, चरख्याच्या आणि त्यांच्या लढ्यांच्या माध्यमातून, स्वातंत्र्य लढ्यासाठी जी त्यांनी आंदोलन उभी केली, त्या आंदोलनाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचं प्रेम, सर्वसामान्य माणसाचा विश्वास आणि सर्वसामान्य माणसाचा आदर त्यांनी हा प्राप्त केलेला होता. पुण्यातले एक अभ्यंकर नावाचे वकील पुण्यामध्ये होते. त्या अभ्यंकर वकिलांकडे गांधीजी गेले होते
तर त्यांच्या निधीसाठी गेले होते. तर गांधीजींना त्यांच्या अभ्यंकर वकिलांच्या मंडळी आल्या. त्यांनी थाळीमध्ये त्यांचे सगळे दागिने आणून ठेवले आणि म्हणाल्या, बापू हे सगळे दागिने घरात नव्हते तेवढे सगळे दागिने मी तुमच्यासमोर आणून ठेवलेले आहे. आता घरी एकही दागिना शिल्लक नाही किंवा काही घरी शिल्लक नाही. तेव्हा बापू म्हणाले, तुमच्याकडे जेवायला तरी आहे ना, किती व्यवस्था मला करायला लागेल. एवढं प्रेम आणि एवढा विश्वास हा जगामध्ये किती माणसाला मिळू शकतो. त्याला अशी लोकोत्तर व्यक्तिमत्वच ही अशी असावी लागतात. गांधीजींकडे सत्यनिष्ठा किती होती, त्यांच्याकडे आदर्शवाद केवढा होता. तर उदाहरणार्थ कस्तुरबांना जेव्हा सेवाग्राममध्ये आश्रमामध्ये कस्तुरबा होत्या, त्यांची मुलं लहान होती, त्यावेळेला आश्रमामध्ये तिथे अत्यंत साधी राहणी असे, जेवण अत्यंत साधं असे. तर त्यांचे नातेवाईक जे आले, बाळांचे माहेरचे नातेवाईक तिथं आले आणि त्यांनी सगळी स्थिती बघितली. त्यांना आपल्या मुलीची अशी अगदी साधी अवस्था बघून त्यांना खूप दुःख झालं. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणून त्यांनी बा नको म्हणत असतानाही त्यांना 25 रुपये बळे दिले आणि मुलांना कधीतरी गोडधोड करून खायला घाल आणि तू पण खा, असं त्यांनी एक इच्छा व्यक्त केली. ते पाहुणे निघून गेले. ही बाब नंतर गांधीजींच्या लक्षात आली की बाला तिच्या नातेवाईकांनी बाहेरच्या माणसांनी 25 रुपये दिलेले आहे. गांधीजींनी बाळांकडून ते 25 रुपये परत घेतले आणि त्या आपल्या आश्रमाच्या निधीमध्ये ते जमा केले. दुसऱ्या दिवशी एक दिवसाचा उपवास केला आणि हे सदर बाची चूक झालेली आहे म्हणून ती चूक प्रायश्चित्त म्हणून एक दिवसाचा उपवास करून हे सगळं वृत्त त्यांनी वृत्तपत्रामध्ये त्यांच्या साप्ताहिकामध्ये तसंच्या तसं लोकांसमोर आणलं. तर बा एवढंच त्यांना म्हणाल्या की माझे पैसे माझ्या माहेरचं धन आहे, ते मला माहेरने दिलेले पैसे आहेत, ते तुमचे नव्हे किंवा आश्रमाचे नव्हे. बापू त्यांना एवढंच म्हणाले की आश्रम ही आपली तर मालमत्ता नाही आहे, आपण आश्रमात राहतोय. आश्रम ही कोणाची व्यक्तिगत मालमत्ता नाही. तेव्हा इथे येणारी प्रत्येक गोष्ट, इथे येणाऱ्या पै मग ती कुणाकडे मिळालेली असो, ते सगळं काही आश्रमाच्या मालकीचं असणार आहे. त्यामुळे तुला दिलेले पैसे, मला दिलेले पैसे, अन्य कुणालाही आश्रमाच्या स्वयंसेवकाला दिलेले पैसे हे स्वतःचे पैसे असणार नाही. आश्रम हा आपल्या स्वतःच्या मालकीचा नाही. एवढा आदर्शवाद हा गांधीजींनी जोपासलेला होता आणि ते आदर्शवाद सांगून नुसते राहिलेले नव्हते, गप्पा मारत नव्हते, ते आदर्शवाद जपत होते. गांधी विचार हा कालातीत आहे, काल सुसंगत आहे. तो विचार नुसता वर्तमानात उपयोगाचा नाही आहे, वर्तमानात उपयुक्त आहेत, परंतु वर्तमानाच्या पुढचा म्हणजे भविष्याचा वेध घेणारा आहे. गांधी म्हणजे उद्याच्या युगाचे अध्वर्यू आहेत, उद्याच्या युगाचे ते नायक आहेत. अस्सल भारतीय संस्कृतीचं एक अजरामर असं सुंदर असं फळ आहे. भूतकाळ आणि भविष्यकाळ यांच्यामधील तो दुवा आहे. गांधींची अखंड जगामध्ये भारताची ओळख हा गांधींचा देश अशीच आहे. त्यामुळे जग भारतात काही आपण म्हणूत, पण जग मात्र भारताला गांधींचा देश असंच ओळखतं. अशीच जगामध्ये ओळख आहे. जगामध्ये आज कुठेही युद्ध युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ दे, पर्यावरणाचा प्रश्न निर्माण होऊ दे, शांतता निर्माण होऊ दे, हिंसा होऊ दे, तिथे सर्वांना गांधी आठवतात. शांती निर्माणासाठी, शांती प्रस्थापनेसाठी सर्वांना गांधीजींचीच गरज भासते. गांधीजींचाच लोक आदराने लगेच उल्लेख करतात, गांधीजींचाच लोक स्मरण करतात. तेव्हा गांधी या शब्दाचा समानार्थी अर्थ असा आहे प्रेम, शांतता, बंधुभाव, अहिंसा, सत्याग्रह, सत्य, समानता आणि मुख्य सर्वात महत्त्वाचा गांधी या शब्दाचा अर्थ आहे संघर्ष. गांधीजी हे संघर्ष करून एवढ्या पदावर पोचलेले होते. गांधीजींच्या आयुष्यात संघर्षात ठाई आहे. गांधीजींच्या चरित्रातून तुम्ही संघर्ष काढून टाकलात तर गांधीजी तुम्हाला मुळमुळीत वाटतील, पातळ वाटतील. गांधीजी असे बिलकुल नव्हते. ते लढवय्ये होते, संघर्षशील होते. त्यांनी कुठेही माघार घेतलेली नाहीये. त्यांनी अन्यायाविरुद्ध लढा दिलेला आहे. अन्यायाविरुद्ध लढा असा संघर्ष केला, असा त्यांनी संदेश दिला आहे आणि ते स्वतः अन्यायाविरुद्ध लढत आलेले आहे. जनरल स्मर्ट
हा दक्षिण आफ्रिकेमध्ये गव्हर्नर होता. तर त्याला चर्चिल असं एकदा म्हणाला की गांधीजींना त्यांनी अटक केलेली होती दक्षिण आफ्रिकेमध्ये. दक्षिण आफ्रिकेत गांधीजींचं जे आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी जनरल स्मर्टने गांधीजींना अटक केली होती आणि जवळजवळ 2 महिन्यापेक्षा जास्त काळ गांधीजी तुरुंगात होते. चर्चिल असंच एकदा म्हणाला की या गांधींना तू जर मारलं असतंस त्यावेळी तर आपण या जगावर भारत आणि उर्वरित जगावर आपली सत्ता आहे आणखीन पुढची 50-60 वर्ष आपण सुखेने राज्य करू शकलो असतो. पण तू यांना जिवंत सोडलीस गांधींना दक्षिण आफ्रिकेमध्ये जेलमध्ये असताना ती मोठी चूक केलेली आहे. परंतु जनरल स्मर्टचं मात्र गांधींविषयी चर्चिलच्या गांधींविषयी काही वाईट मत असो पण जनरल स्मर्टचं मात्र गांधींविषयी अतिशय नंतर चांगलं मत झालं. गांधीजी तिथल्या तुरुंगात असताना गांधीजींनी तिथे चपला स्वतः चपला बनवायला शिकले आणि कारण तुरुंगात प्रत्येकाला कोणतं ना कोणतं काम करावं लागतं. मग गांधीजींनी एक चपलांचा जोड बनवला आणि तो त्या जनरल स्मर्टना तुरुंगातून सुटताना भेट दिली. जनरल स्मर्टने तो चपलांचा जोड घरी नेला आणि आपल्या मुलांना बोलावून सांगितलं, जवळ बोलावून सांगितलं की ह्या जोडाला एका महात्म्याचे हात लागलेले आहे. ह्या चपला आपण पायात घालायच्या नाही आहेत तर आपल्या डोक्याला लावून कपाळाला लावून आपण त्या कपाटामध्ये कायमस्वरूपी ठेवून द्यायच्या आहे. जनरल स्मर्ट ज्याने गांधीजींना जेलला टाकलं त्याची गांधींविषयी ही अशी भावना निर्माण व्हावी. हा गांधीजींच्या तत्वांचा विचारांचा त्यांच्या एकूण जीवन दृष्टिकोनाचा हाच विजय किती विरोधकांवर त्यांनी मात केली आणि विरोधकाचं हृदयही त्यांनी जिंकून घेतलं. कवी प्रदीप गांधीजी गेल्यानंतर कवी प्रदीप यांनी एक गीत रचलं. त्या गीतात कवी प्रदीप म्हणतात, जग में कोई जिया है तो बापू तू ही जिया, तूने वतन की राह पे सब कुछ लुटा दिया, मांगा न कोई तख्त ना तो ताज भी लिया, अमृत दिया सभी को मगर खुद जहर पिया, जिस दिन तेरी चिता जली रोया था महाकाल. गांधीजी ज्या दिवशी गेले त्या दिवशी अखंड जग हे रडत होतं. कारण त्यांना कोणीतरी अत्यंत आपली काळजी घेणारा, आपल्यावर प्रेम करणारा, अहिंसेचा संदेश देणारा, प्रेमाचा संदेश देणारा असा एक महामानव, असा एक आगळावेगळा जगावेगळा माणूस आपल्यातून निघून गेलेला आहे. त्याचं दुःख साऱ्यांना होतं, त्याचं दुःख साऱ्यांनी अनुभवलं होतं. मंडळी, आज 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि गांधीजींचे परमशिष्य आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती, ह्या 2 महापुरुषांची जयंती. दोघांनाही मी आपला सर्वांच्या वतीने वंदन करतो, भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.